विठ्ठल 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 आरंभी आवडी आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम विठ्ठल आरंभी आवडी आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम राम कृष्ण गोविंद गोपाळा तू माय माऊली जीवेंचा जिव्हाळा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्या कृपादाने कथेचा विस्तारू त्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बंद एक नातं जुळलेलं आहे तर त्यांची ओळख करून द्यायची गरज नाही पण आता जे काही गायनाचार्य आहेत कीर्तनकार आहेत हरिभक्तपरायण सचिन महाराज केकान हे माझे पतिदेव आहेत आणि आज जे काही मी या ठिकाणी कीर्तनाला उभी आहे ना केवळ हे त्यांच्यामुळे घडून आलेलं आहे मी जे परमार्थ करत आहे ना हे त्यांच्यामुळं त्यांच्या साथीमुळं तर मी त्यांचे मनापासून विशेष आभार मानते आणि आज पतिदेवांसोबतच माझ्या सासूबाईही सोबत आलेल्या आहेत अगदी आईप्रमाणे जीव लावतात आणि स्वतः सोबत येऊन कीर्तनाला प्रोत्साहन देतात परमार्थामध्ये त्या प्रोत्साहन देतात आजकाल असं कुटुंब असं सासर कुठंच बघायला मिळतं म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजते की मला असं सासर मिळालेलं आहे
तर मी मनापासून माझे पतिदेव आणि सासूबाई त्यांचेही आभार मानते. त्या ठिकाणी कीर्तन शूटिंग करण्यासाठी माझे बंधू आलेले आहेत. गजर मुक्ताबाईचा असं त्यांच्या चॅनलचं यूट्यूब चॅनलचं नाव आहे. तर गजानन दादा गायकवाड असं त्यांचं नाव आहे. त्यांच्यासोबत त्यांचे सोबती आहेत सहाय्यक साबळे दादा, दोघांचेही मी आभार मानते. परत साऊंड सिस्टीम एक नंबर आहे. सर्वांनी एकदा टाळी वाजवा, खूप सुंदर. तर सर्वांचे आभार. आणि खूप लेट झालं बरं का, आता 10 वाजून गेलेत. तर कीर्तन किती सांगू मी आता, मलाच खोडं पडलं आता कीर्तन किती सांगायचं. थोडं लेट झालं ना, कीर्तन 8:30ला सुरू झालं असतं. तर आता बघा 10 झालेत, 10च्या पुढं गेलाय टाईम थोडासा. तर जर मी कीर्तन 12पर्यंत घेतलं तर कोण कोण असंच बसून राहील, हात वर करा. वा क्या बात है. खरंच आमचे महाराज सांगतात ते बरोबर आहे. खूप भाविक भक्त आहेत या ठिकाणी. वा वा, उठायचं नाही बरं का, देवाच्या पुढं खोटं बोलायचं नाही, पाप लागतो. मी खरंच 12 वाजेपर्यंत घेतलं तर असंच बसून राहा, मध्ये मध्ये उठायचं नाही, उठून बाहेर कोणी जायचं नाही. आणि जे मागे बसलेले आहेत ना, त्यांनी कृपया पुढे येऊन बसलं मंडपात तर चांगलं वाटलं असतं. उभा राहून कीर्तन कधीच ऐकू नये. कीर्तनाला उभे राहण्याचा अधिकार फक्त महाराज आणि गायक भजनी मंडळांना असतो. बाकी श्रवण करणाऱ्यांनी कीर्तन मांडी घालून बसून ऐकायचं असतं. तर बसलेल्यांनीही समोर येऊन बसलं तर चालेल. मी खरंच 12पर्यंत घेणार नाही, जास्त वेळ नाही. फक्त माझा म्हणजे अभंगाचा भावार्थ तुम्हाला समजून सांगणे इतकं मी टाईम घेईल. थोडा 11च्या पुढं गेला तरीही काही वाईट वाटून घेऊ नका, नाहीतर अशी स्थिती व्हायची. एका गावात एका महाराजांचं कीर्तन होतं. समोर पाहिलं की सगळी पब्लिक उठून घरी गेली, एकच जण बसला होता. महाराज म्हणाले, वा वा क्या बात है, तुला कीर्तनाची किती आवड दिसते रे. सगळं गाव उठून गेलं पण तू एकटा बसलास. तो म्हणाला, महाराज मी तुमच्या कीर्तनासाठी बसलो नाही, तुमच्या पायाखालचं घोंगडं माझं आहे ते न्यायला बसलोय म्हणाले. असं व्हायचं. तर मी तुमचा तेवढा काही वेळ घेणार नाही. फक्त आपला अभंगाचा भावार्थ तुम्हाला मी चांगल्या प्रकारे समजावून सांगेल आणि मगच कीर्तन सोडेन. विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत अभंगात माऊली तुम्हा आम्हाला सुखाच्या प्राप्तीचा, देवाच्या प्राप्तीचा सोपा उपाय सांगतात. सोपाच उपाय का सांगतात? कारण साधू संतांनी या संपूर्ण जगातील माणसांचा अभ्यास केला. त्यांना असं आढळून आलं की माणूस कसा आहे, तर माणूस आळशी बनत चाललाय दिवस रात्र. माणसाला अवघड कुठलं काम करावं वाटत नाही. अवघड कोणी न करी सांगता सुलभ बहुता गोड वाटे. प्रत्येकाला सोपं काम करावं वाटतं, ज्यामध्ये जास्त कष्ट लागू नये, जीवाला जास्त त्रास लागू नये, असं सोपं करावं वाटतं. म्हणून साधू संतांनीही जीवाच्या कल्याणासाठी सोपे उपाय सांगितले. आणि संतांनी पाहिलं की माणूस जीवनामध्ये जेही काही करतो ना, ते केवळ सुखाच्या प्राप्तीसाठी करतो, सुखात राहण्यासाठी करतो. पण एवढा प्रयत्न करून दिवस रात्र सुखाच्या प्राप्तीसाठी माणूस प्रयत्न करत असतो. पण संतांनी पाहिलं की एकही माणूस सुखात दिसत नाही. प्रत्येक माणसं दुःखात आहेत. उलट एवढं दुःख आहे, बघाल तिकडं दुःखच दुःख आहे. कबीर बाबांनी वर्णन केलं एका भजनात, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जोगी दुखिया जंगम दुखिया, जोगी दुखिया जंगम दुखिया. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया जोगी जोगी
समाजामध्ये प्रत्येक माणूस दुःखातच आहे, सारखा रडत आहे. कुणाच्या घरी कुणाच्या जीवनामध्ये थोडं सुद्धा सुख बघायला मिळत नाही. मग एवढा दिवस रात्र प्रयत्न करतात तरीही समाज सुखी का नाही? तेव्हा संतांना असं जाणवलं, त्याचं कारण कळालं की या माणसांना सुखाचा खरा मार्ग माहीत नाही. हे दिवस रात्र प्रयत्न करतात पण चुकीच्या ठिकाणी चुकीच्या मार्गाने प्रयत्न करतात. म्हणून ते आपल्याला सुखाच्या प्राप्तीचा खरा आणि योग्य मार्ग सांगतात. कारण साधू संतांना देवाने तुम्हा आम्हाला मार्ग सांगण्यासाठीच पाठवले. मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी. दयानिधी संतते येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. संतांनी आपल्याला मार्ग दाखवून गेले आहेत आणि त्यांच्या मार्गाने चाललं ना तर कुठेच काही अडचण अडथळे येणार नाहीत. पण माणूस संतांनी दाखवलेल्या मार्गावर न चालता चुकीच्या मार्गाने प्रयत्न करत राहतो. मग माणूस सुखाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कुठल्या मार्गाने करतो तर प्रमुख असे 2 मार्ग माणसाला माहीत आहेत. त्यातला पहिला म्हणजे पैसा. माणसाला असा सगळ्यात मोठा भ्रम आहे की सुख हे पैशाने विकत मिळतं असं वाटतं. ज्याच्याकडे पैसा आहे तो सुखात असतो असं माणसाला वाटतं, पण हे साफ खोटं आहे. हा माणसाचा सर्वात मोठा भ्रम आहे. अहो उलट गरीब माणूसच थोडा सुखात असेल, पण जेवढा जास्त पैसा असतो ना तेवढा माणूस जास्त दुःखामध्ये असतो. पैसा हेच खरं, जास्त पैसा असणं हे तर जास्त दुःख असण्याचं मूळ कारण आहे. म्हणून जेवढा पैसेवाला माणूस तेवढी त्याला चिंता जास्त. म्हणून हा भ्रम काढून टाकावा की पैशाने सुख विकत मिळतं. सुख पैशाने कधीच विकत मिळत नाही. पैशाने तुम्ही अन्न खरेदी करू शकता पण पैशाने भूक विकत घेता येत नाही. पैशाने तुम्ही झोपण्यासाठी गादी पलंग खरेदी करू शकता पण पैशाने तुम्ही झोप विकत घेऊ शकत नाही. उलट पैसेवाल्या लोकांना झोपच येत नाही हो. दिवस रात्र चिंता 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 डोक्याला. चिंता आणि चित्ता एकच शब्द आहे, फक्त एक अनुस्वाराचा फरक आहे. एक जिवंत माणसाला जाळते, एक मेलेल्या माणसाला जाळते. आणि ही चिंता पैसेवाल्याला सगळ्यात जास्त असते. झोप येत नाही त्यांना झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. गोळी खाली तर झोप येते, पण आमच्या साधू संतांनी काय सुंदर मार्ग दाखवलाय हो की या कीर्तनामध्ये कथेत आल्यावर गोळी न खाता झोप येते माणसाला, आपोआप झोप येते. थोडं 10च्या पुढं कीर्तन गेलं की माणसं गुंगायला सुरुवात होतात, झोपायला सुरुवात होते. गोळी खायची गरज नाही, काही नाही. बरं रात्री कीर्तन असतं, रात्री झोपेचा टाईम असतो म्हणून माणसं झोपतात, हे ठीक आहे, साहजिक आहे. भागवत कथा दुपारी असते, भर दुपारी सुद्धा कथेत माणसं झोपतात, कथेत सुद्धा दुपारच्या वेळी सुद्धा झोपतात. म्हणून ही संतांनी दाखवलेल्या मार्गाची ताकद आहे की एकदम निवांत छान झोप लागते. पण पैशावाल्या माणसाला झोप येत नाही, त्याला गोळ्या घ्याव्या लागतात. पैशाने आपण औषध विकत घेऊ शकतो परंतु उत्तम आरोग्य मात्र पैशाने विकत घेऊ शकत नाही. म्हणून पैसेवाले सुखात असतात असा समज माणसाने कधीच करू नये. अहो गरीबाला साखर महागली म्हणून खाता येत नाही आणि पैसेवाल्याला देव साखर खाऊच देत नाही, हा फरक आहे. जेवढा पैसा जास्त तेवढ्या बिमाऱ्या जास्त असतात. एखाद्याला साखर कारखान्याचा मालक बनवतो देव आणि साखर कारखान्यात बसून त्याला बिना साखरेचा चहा प्यावा लागतो. किती मोठं दुःख आहे हो. ज्याच्या घरी साखरेचा कारखाना आहे पण त्याला स्वतःला बिना साखरेचा चहा प्यावा लागतो, एवढं मोठं दुःख आहे. आणि गरीबाला काही बिमारी नाही पण पैसे नाहीत म्हणून त्याला साखर खाता येत नाही. गरीब पण दुःखात आहे आणि श्रीमंत पण दुःखात आहेत. एखाद्या ठिकाणी
15 मजली बिल्डिंग असते, पण तिथं राहायला कोणी माणूस नसतं. आणि एखाद्या परिवारामध्ये 15 माणसं आहेत, पण राहायला घर नाही, छोटीशी झोपडी आहे. एखाद्या ठिकाणी एवढी संपत्ती आहे की 15 पिढ्या बसून खातील, पण त्या संपत्तीला कोणी वारसदार नाही. आणि एखाद्या ठिकाणी निव्वळ दरिद्री आहे, रोजगार केला तर पोट भरतं, आणि त्या ठिकाणी संततीला काही कमी नसतं. अशी विटंबना समाजामध्ये. कोठे काही एक आहे एक नाही, तर जिकडं बघाल तिकडं सगळं दुःखच दुःख. या संसार नगरी बाजार भरला गे बाई, 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 या संसार नगरी बाजार भरला गे बाई. सुख नाही आता सुख नाही, आता सुख नाही, सुख नाही आता सुख नाही, आता सुख नाही. बाजार भरला गे बाई, या संसार नगरी बाजार भरला गे बाई, या संसार नगरी बाजार भरला गे बाई, या संसार नगरी बाजार भरला गे बाई. या संसारामध्ये जगामध्ये सगळा दुःखाचा बाजार भरलेला आहे. त्यामध्ये कितीही पैसा असो किंवा पैसा नसो काही फरक पडत नाही, दुःख सर्वांनाच आहे. आणि जर समाजाला वाटत असेल की पैसा असेल तर सुख असतं, तर तुम्हाला उदाहरण देईल सिकंदरचे. सिकंदर नावाचा एक महान सम्राट होऊन गेला, सगळ्यांना नाव ऐकून असाल. या सिकंदरने अर्धी दुनिया जिंकली होती. एवढा मोठा पैसेवाला धनवान सम्राट असणारा, पण मरण्याच्या आधी त्याने मरत असताना 3 इच्छा सांगून मेला. 3 इच्छा व्यक्त केल्या मरण्याच्या आधी. त्याने सांगितलं की मी मेल्यानंतर माझ्या अंतयात्रेला मला खांदा देण्यासाठी 4 डॉक्टर बोलवा सांगितलं. महान असे सगळ्यात मोठे डॉक्टर जगातील. कारण का जगाला कळलं पाहिजे की जे हे डॉक्टर जे वैद्य आहेत, मोठमोठ्या रोगांचा विलाज करतात, मोठमोठ्या बिमारीचे उपचार यांना माहीत आहेत, तरी सुद्धा हे डॉक्टर हे वैद्य माझा जीव वाचू शकले नाहीत. आणि दुसरी इच्छा व्यक्त केली की मी मेल्यानंतर माझी अंतयात्रा ज्या रस्त्याने निघेल ना, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मी जेवढी काही संपत्ती कमावली ना, ती संपत्ती पसरून ठेवा. की जगाला कळलं पाहिजे की एवढं धन मी कमावलं, एवढा पैसा, पण हा पैसा माझं मरण टाळू शकला नाही. आणि तिसरी इच्छा व्यक्त केली की माझे हात दोन्ही बाजूला पसरून मोकळे सोडा. कारण प्रत्येक माणूस हा जन्माला येताना रिकाम्या हातानं आलेला असतो आणि जाताना सुद्धा रिकाम्या हातानं जातो. म्हणून इथं जे आयुष्य आपलं जीवन आहे, या जीवनात तुम्ही कितीही कमवा, सोबत काहीही येत नाही हे कळावं म्हणून त्याने अशी तिसरी इच्छा व्यक्त केली. खरंच आहे, येतानाही रिकाम्या हातानं आलो, जातानाही रिकाम्या हातानं. आणि ह्या मधल्या काळामध्ये आपण फक्त पैसा कमवण्याच्या नादामध्ये पाप करतो आणि त्यामध्ये आपण मग मेल्यानंतर नरक यातना भोगतो. म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवायचं, खाली हात आया है खाली हात जाएगा, खाली हात आया है खाली हात जाएगा, खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा, खाली हाथ है खाली हाथ जाएगा. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है वो दूसरा ही खाएगा.
सोबत काही येत नाही हे एवढं लक्षात ठेवायचं आणि पैशाने सुख मिळतं हा भ्रम डोक्यातून काढून टाकायचा. साधू संतांनी पाहिलं की समाज अजून दुसऱ्या साधनाद्वारे सुखाच्या प्राप्तीचा प्रयत्न करत असतो. ते दुसरं साधन कुठलं तर संसार. पण या संसारामध्ये तर सगळं दुःखच दुःख भरलंय. दुःख बांधवारे दुःख बांधवारे कोठे. या संसारात सगळं दुःख दुःख भरलंय म्हणून यामध्ये कितीही दिवस रात्र प्रयत्न केला तरी सुख कधी मिळणार नाही. तेव्हा एका साधकाने विचारलं, महाराज जर संसारामध्ये दुःख भरलेलं आहे सुख नाही तर मग जीव संसार का करतो. तर हाच प्रश्न रामप्रभूंनी वशिष्ठ मुनी यांना विचारलेला होता. योग वासिष्ठ नावाच्या ग्रंथामध्ये हा उल्लेख आलेला आहे. रामप्रभूंनी विचारले, गुरुदेव प्रत्येक जीवाला माहीत आहे की संसारामध्ये दुःख आहे तरी सुद्धा माणूस संसार का करतो. तेव्हा वशिष्ठ मुनी सांगतात, रामा याचं कारण असं आहे जीवाला संसाराचं खरं यथार्थ स्वरूप माहीत नाही. एकदा का जीवाला संसाराचं यथार्थ स्वरूप कळलं की जीव मग या संसारात राहणारच नाही. पण जीव संसारात का पडलेला आहे आणि का राहत आहे त्याचं कारण संसारामध्ये फार मोठा भ्रम आहे. कुठला भ्रम आहे वशिष्ठ मुनी वर्णन करून सांगतात. ब्रह्मेनाहं ब्रह्मेत्वहं ब्रह्मेण उपासका जना ब्रह्मेणैश्वर भावत्वं ब्रह्ममूलमिदं जगत. वशिष्ठ मुनी सांगतात रामप्रभूंना की संसारामध्ये माझं तुझं करणं हा सगळ्यात मोठा भ्रम आहे आणि हा भ्रमच संसारामध्ये दुःखाचं मूळ कारण आहे. मी सांगितलं की जीव हे माझं ते माझं, घर माझं, शेत माझं, पैसा माझा, माझं तुझं करतो ना, पण वास्तविक आपलं काहीच नाही. नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी नाही नाही कुणाचे कोणी नाही विषयाला अनुसरून अगदी साजेसं असं प्रमाण दिलेलं आहे. गोड चालीमध्ये गाऊन या जगामध्ये आपलं काहीही नाही, सर्व काही देवानं दिलेलं आहे. आपलं काही नाही, आपला कोणाशी काही संबंध नाही, तरी आपण माझं माझं म्हणून मोहात बंधनात पडून आपण स्वतःचंच नुकसान करून घेतो.
पाप ओढून घेतो. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. आपली अवस्था कशी आहे तुम्हाला पटवून देण्यासाठी एक उदाहरण सांगेल, म्हणजे सर्वांच्या लक्षात येईल. पण शांत बसून ऐकायचं, मध्ये मध्ये चोळबोळ करू नका. लहान पोरं, समोर बसलेली लहान पोरं, शांतपणे ऐकायचं, बोलायचं नाही कोणी. जुन्या काळातलं उदाहरण आहे जरा. जुन्या काळामध्ये गाड्या वगैरे नव्हत्या प्रवास करायला, पायी प्रवास असायचा. तेव्हा एक जावई त्याची पत्नी घेऊन आणि सासऱ्यासोबत रस्त्याने पायी प्रवास करत होते. सासरा, जावई, मुलगी असे 3 जण चाललेत. प्रवास करत असताना पायी प्रवास होता. सोबत वाटेत भूक लागली तर शिदोरी बांधून घेतलेली होती. मग वाटेत एके ठिकाणी थंडगार एक मोठं झाड दिसलं. त्या झाडाच्या सावलीला बसले. तिघांनी पोटभर जेवण केलं. जेवण केले आणि शांत त्या ठिकाणी बसले. तेव्हा समोर पाहिलं तर एक शेत होतं. त्या शेतामध्ये ज्वारीचं सुंदर असं पीक आलेलं होतं. मोठे मोठे कंस, त्याला मोठे मोठे दाणे लागलेले ज्वारीचे. पाहिलं, सासऱ्यानं पाहिलं आणि जावयाला म्हणायला लागला, सासरा, जावई बापू, काय सुंदर पीक आलंय हो ज्वारीचं, काय मोठे मोठे कंस आहेत, किती मोठे मोठे दाणे लागलेत त्याला, एवढं सुंदर पीक आलंय. नक्कीच बघा, माझा अंदाज असा सांगतो की नक्की 12 पोते ज्वारी होणार. काय सांगितलं सासऱ्यानं? 12 पोते ज्वारी होणार असा अंदाज सांगितला. जावई म्हणाला, मामा काही म्हणता तुम्ही, वेडे झालात का काय? कुठे एवढे मोठे मोठे कंस आहेत? मला नाही वाटत, माझा अंदाज सांगतो की 8 पोते ज्वारी होणार. जावई काय म्हणाला? 8 पोते ज्वारी होणार. सासरा म्हणाला, जावई बापू तुम्हाला काय माहीत आहे, तुमच्यापेक्षा 4 पावसाळे मी जास्त पाहिलेत. माझे हे केस पिकले शेती करून आणि मला शिकवता शहाणपण तुम्ही. अहो मला बघूनच कळतं अंदाज की 12च पोते ज्वारी होणार. आता जावयाला जरा जास्तच राग आला. म्हणाला, मामा तुम्ही मला खोटं नका पाडू आणि मला वेडं म्हणता का, मला शहाणपण शिकवता का? मला सुद्धा अंदाज कळतो, मी सुद्धा शेतकरी आहे. मी इथं बसल्या बसल्या सांगतो 8 पोते ज्वारी होणार. आता दोघांचंच भांडण पेटलं बरं का, जावयाचं आणि सासऱ्याचं. आता सासरा म्हातारा माणूस कमजोर, जावयानं असं भांडणामध्ये सासऱ्याला खाली पाडलं आणि जावई सासऱ्याच्या पोटावर बसला, छातीवर, आणि मारायला लागला बुक्क्या नाकावर. आता ती मुलगी परेशान झाली. ती नवऱ्याला म्हणू लागली, अहो माझ्या बाबांना मारू नका ना. तो म्हणायला लागला, सांग तुझ्या बापाला की 8 पोते ज्वारी होईल म्हणून तुझ्या बापानं कबूल केलं तरच तुझ्या बापाला सोडणार. ती म्हणायला लागली, अहो बाबा तुम्ही तरी माघार घ्या, म्हणा ना तुम्ही 8 पोते, तुमचं काय जातंय. आता तिचं नाव होतं वसू. ती म्हणायला लागली, बाबा अहो तुमची पाठ घासत आहे, पाठ घासून घासून लाल झाली, तुम्ही किती मार खाणार, त्याच्यापेक्षा म्हणा ना 8 पोते म्हणून. तेव्हा तो माणूस काय म्हणतो मुलीला आपल्या, अगं वसू कितीही पाठ घासू पण 4 पोत्याचं नुकसान कसं सोसू. कळाला दृष्टांत. आता या ठिकाणी शेत कोणाचं, पीक कोणाचं, ती ज्वारी कोणाच्या घरी जाईल, या जावयाचा सासऱ्याचा त्या शेताशी काही संबंध आहे का, हे त्या शेताचे मालक आहेत का, यांना कधी त्या ज्वारीची भाकरी खायला मिळणार आहे का, काही नाही, तरी सुद्धा व्यर्थ भांडण करतात. तसं जीवाचं झालंय. देह हे काळाचे धन कुबेर